तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये इंडायसेस अँड क्यूब रूट्स याबद्दल आपण इंडायसेस त्यांचे रूल्स पाहिले, त्यानंतर क्यूब पाहिला, क्यूब रूट्स कसे काढायचे ते पाहिलं. त्या प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये 5th एक्झाम्पल राहिलं आपलं घ्यायचं. -2744 बरं, -2744. मग -2744 चं आपल्याला काय करायचंय, क्यूब रूट काढायचं. आता हे क्यूब रूट काढत असताना तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने काढायचंय आपल्याला लक्षात आलंय. काय करायचं, 2744 हा जो नंबर आहे त्या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर काढायचे. प्राइम फॅक्टर कशा पद्धतीने घ्यायचे ते पाहिलं तुम्ही. इवन नंबर असेल तर 2 ने डिवाइड करा. आपला इवन नंबर आहे हा, बरोबर आहे. इवन नंबर असल्यामुळे आपल्याला 2 ने डिवाइड करता येईल. तसं डिवायडेशन प्राइम फॅक्टर काढायचे आपला. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 रिमेनिंग 14 झाले. म्हणजे त्या ठिकाणी 2 7 जा 14, 2 2 जा 4. परत इवन नंबर मिळाला आपला. परत आपण काय करू, या ठिकाणी 2 ने डिवाइड करू. 2 6 जा 12, 2 6 जा काय झालं 12, 1 रिमेनिंग म्हणजे 17 झालं. 2 8 जा 7 16 आणि परत 1 रिमेनिंग 12 झालं. 2 6 जा 12. आता हे 86,686 ला आपल्याला किती डिवाइड करायचं, 2 ने डिवाइड करायचं. मग 2 ने डिवाइड करू. 2 3 जा 6, 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6. आता 343 म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. 343 काय, 7 चा क्यूब आहे लक्षात. म्हणजे याला कितीने डिवाइड झाला पाहिजे, 7 न. कारण घ्या 2 च्या टेबल मध्ये टेस्ट मध्ये बसत नाही, 3 च्या टेस्ट मध्ये बसत नाही, 5 च्या टेस्ट मध्ये बसत नाही. म्हणजे याला 2 ने डिवाइड होत नाही, 3 ने डिवाइड होत नाही, 5 ने डिवाइड होत नाही. आता कशाने डिवाइड होईल, 7 ने. 7 4 जा 28, 6 रिमेनिंग 63, 7 9 जा 63. बरोबर. आता हे जे 49 आहे त्या 49 ला परत आपल्याला 7 ने डिवाइड करता येईल. 7 7 जा 49 आणि 7 1 जा 7. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला, हे याचा क्यूब रूट घ्यायचा आहे. तो क्यूब रूट बघा या पद्धतीमध्ये घ्यायला. आता काय करता येईल आपल्याला, याचं 2744 is equal to 2 into 2 into 2 into 7 into किंवा या पद्धतीमध्ये आता 7 into 7 into 7. पुढे त्याच्या आधी पहिल्यांदा काय केलं, या ठिकाणी प्राइम फॅक्टर हे मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं, प्रॉडक्ट फॉर्म मध्ये घेतले. आता त्यांचा आपला क्यूब रूट काढायचा. आणि ज्यावेळेस क्यूब रूट काढायचं त्यावेळेस क्यूब रूटचं साइन घेऊ. 2744 इज इक्वल टू. आता क्यूब रूट घेत असताना तुम्हाला माहिती आहे की क्यूब रूट घेत असताना आपल्याला काय करायचे, त्यांचे 3 3 चे ग्रुप तयार करायचे. बरोबर. या 2 चा 3 चा ग्रुप तयार केला, या 7 चा 3 चा आपण काय केला ग्रुप तयार केला. त्याच्यामधला एक घेतला आणि त्याच्यामधला दुसरा. म्हणजे इज इक्वल टू 40. म्हणजे क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू 40. बरोबर. म्हणजे ह्याचा किती आला क्यूब रूट, 14 आला. म्हणजे 14 चा क्यूब किती असला पाहिजे, 2744. बरोबर. 2744 कारण की क्यूब रूट त्याचा किती आला आपला 14 आला. मग आता आपला जो क्यूब रूट विचारलाय तो पॉझिटिव्ह मध्ये विचारलाय का नाही, आपल्याला कशामध्ये विचारलाय, तो निगेटिव्ह मध्ये विचारलाय. बरोबर आहे. मग आता हे आपण जे पहिल्यांदा ज्यावेळेस आपला निगेटिव्ह मध्ये विचारला असतो त्यावेळेस आपण तो आधी पहिल्यांदा कशामध्ये काढून घ्यायचा, पॉझिटिव्ह मध्ये काढून घ्यायचा. आणि पॉझिटिव्हचं नंतर काय करायचं, निगेटिव्ह मध्ये. म्हणजे निगेटिव्ह 2744 इज इक्वल टू निगेटिव्ह 14. कारण आपल्याला माहिती आहे निगेटिव्हचं क्यूब रूट हे निगेटिव्ह असतं. निगेटिव्हचं क्यूब रूट हे निगेटिव्ह असतं. म्हणून निगेटिव्ह 2744 याचं क्यूब रूट काय आलं पाहिजे, मायनस किंवा निगेटिव्ह 14.
बरोबर. या पद्धतीमध्ये काय करायचं, जरी कोणता जरी आपल्याला नंबर जर दिला असेल आणि त्या नंबरचा आपल्याला क्यूब रूट काढायचा असेल तर तो क्यूब रूट काढत असताना त्याचा क्यूब रूट आधी पहिल्यांदा आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये काढावा लागतो आणि पॉझिटिव्ह मध्ये काढल्यानंतर जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा क्यूब रूट हा काय करायचा आपण त्याचा निगेटिव्ह मध्ये काढायचा. या पद्धतीमध्ये आपलं काय फिफ्थ एक्झाम्पल जरा 6 एक्झाम्पल पाहू. आता या 6 एक्झाम्पल मध्ये 32,000 मोठी संख्या दिली, आता 5 डिजिट मध्ये दिली आपल्याला. हो आता 5 डिजिट मध्ये बघा, लक्षात घ्या की 32,000 किती आहे 768. या पद्धतीमध्ये काय केले आपल्याला 32,768. आता 6 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. 32,768 32,768 त्याचे आपल्याला प्राइम फॅक्टर पडायचे. या पद्धतीमध्ये आपण प्राइम फॅक्टर घेऊ. आता 32,768 त्याला किती ना 2 ने डिवाइड करते ना आपल्याला, कारण इवन नंबर 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 2 8 जा 16, 2 4 जा 8. परत आपल्याला इवन नंबर मिळाला आहे, त्या इवन नंबरला परत 2 ने डिवाइड करू. 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 2 जा 4. बरोबर. परत 2 ना इवन नंबर आहे, 2 4 जा 8, 1 ला 0 ने डिवाइड केला, 2 9 जा 18, 2 6 जा 12. परत आपल्याला 2 ने डिवाइड करता येईल, 2 2 जा 4, 0 0, 2 4 जा 8, 2 8 जा 16. परत 2 ने डिवाइड करू, 2 1 जा 2, 0 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड करा, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2 ने डिवाइड करो, 2 2 जा 4, 1 ला 1 11 झाला, 2 5 जा 10, 2 6 जा 12. त्यानंतर इवन नंबर सगळे इवन नंबर मिळतात, आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. मग 2 ने डिवाइड करू, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16. परत 2 ने डिवाइड करू आपण, 2 6 जा 12, 2 4 जा 8. 2 ने डिवाइड करावं लागतं आपल्याला, 2 3 जा 6, 2 2 जा 4. 2 ने डिवाइड करावं लागेल, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येतं, सगळे जे प्राइम फॅक्टर ते प्राइम फॅक्टर आपले काय मिळतात 2 मध्ये मिळतात आणि हे किती 15 मिळतात. आणि मग आता 32,768 ह्याचे जे प्राइम फॅक्टर ते प्रॉडक्ट फॉर्म मध्ये घेऊन काढायचे. मग 2 into 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 2 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 असे किती द्यायचे बघा, मधून 15 होतात. किती होतात 15 होतात. मग आता त्यांचा 3 चा ग्रुप तयार करायचा म्हणल्यानंतर काय होतं तर क्यूब रूट मिळतं आपल्याला. मग आता काय 3 चा ग्रुप तयार केला आपल्याला किती मिळतात 5 मिळतात. 1 2 3 4 आणि 5. या पद्धतीमध्ये काय होतं 5 चा ग्रुप आपल्याला मिळतो. आणि मग आता ते दोन्ही घातल्यानंतर त्याचं किती होतं 32 म्हणजे क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू किती होतं 30. या पद्धतीमध्ये दिलेला नंबर आहे त्या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे. ते प्राइम फॅक्टर प्रॉडक्ट मध्ये घ्यायचे. प्रॉडक्ट मध्ये घेतल्यानंतर त्यांचा 3 चा ग्रुप घ्यायचा, त्याच्यातले 3 मधला एक घ्यायचा आणि त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे आपल्याला मिळालेला क्यूब रूट आहे. लक्षात. या पद्धतीमध्ये काय करता येईल तुम्हाला वेगवेगळ्या नंबरचे काय करता येतात आपल्याला क्यूब रूट काढता येतात. अशा पद्धतीमध्ये आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला तो या ठिकाणी काय होतो कंप्लीट होतो. आणि सेकंड जो क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय, तो सिम्प्लिफाय आपण घेऊन टाकू. सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय, याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला क्यूब रूटच काढायचे. सोप्या पद्धतीमध्ये क्यूब रूट आहे.
तो क्यूब रूट आपण पाहून घेऊ. हे क्यूब रूट तुम्हाला माहिती आहे. हे क्यूब रूट डायरेक्ट काय करतात आपल्याला घेता येतात, कारण 1 to 15 पर्यंत आपल्याला क्यूब रूट दिले, ती वेगळ्या पद्धतीमध्ये काढायची आपल्याला आवश्यकता नाही. बरं, सिम्प्लिफाय. सेकंड क्वेश्चन पाहू आपण याच्यामधला. सिम्प्लिफाय. बरं, आता काय म्हणजे फर्स्ट त्याच्यामधला क्यूब रूट ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला 27 अपॉन 125 क्यूब रूट घ्यायचं. बरं, मग आता तर क्यूब रूट घ्यायचं कोणाचं 27 ऑफ 125. मग आता क्यूब रूट घेतलं इथं 27 अपॉन 120. आता इथं आपल्याला माहिती 27 चे प्राइम फॅक्टर काय होते 3 × 3 × 3. मग हे डायरेक्ट लिहायला काही तुम्हाला अडचण नाही. मग इथं काय करायचं 3 × 3 × 3. काय तुम्हाला माहिती आहे आता 33 हा कोणाचा 27 हा कोणाचा क्यूब रूट आहे 3 चा. म्हणून या ठिकाणी 3 × 3 × 3 घ्यायचं. 125 हा 5 चा आहे, म्हणून 5 × काय 5. आता ह्याच्यामधले तिन्ही मधले क्यूब रूट काढून टाकायचं. क्यूब रूट काढून टाकायचं म्हणल्यानंतर आपल्याला काय तिन्ही मधलं एकच घ्यायचं. हे 3 अपॉन काय 5. बरोबर. आणि मग इथं होईल क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125 इज इक्वल टू 3 अपॉन 5. आलं लक्षात या पद्धतीने. आता त्यानंतर सेकंड नंबर बघू आपण. काय सेकंड नंबर पहा. सेकंड नंबर मध्ये 16 अपॉन 54. 16 अपॉन 54. बरोबर. मग आता 16 अपॉन 54 चं क्यूब रूट घ्यायचं. आता 16 अपॉन 54 चं क्यूब रूट घ्यायचं. आता हे घेत असताना आता इथं जसं हे क्यूब रूट मध्ये होतं, हे क्यूबच होता, परंतु आता इथं हा क्यूब आहे का 16 हा कोणाचा क्यूब नाही, 54 हा सुद्धा क्यूब नाही. मग आता इथं काय करायचं सिम्पलेस्ट फॉर्म घ्यायचं, रिड्युसर फॉर्म तयार करायचा. त्याचा रिड्युसर फॉर्म घ्यायचा. म्हणजे ज्यावेळेस असं दिलं असेल त्यावेळेस काय करायचं आपल्या ठिकाणचा रिड्युसर फॉर्म घ्यायचा. मग काय होईल रिड्युसर फॉर्म बघा लक्षात द्या. क्यूब रूट ऑफ आता ह्याला 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला. 16 आणि 54 दोन्ही इवन नंबर आहेत. मग 2 8 जा 16 आणि 2 2 जा 4 2 7 जा 14. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 8 अपॉन 27 होतं. म्हणजेच आपल्याला कोणाचा क्यूब रूट काढायचा आहे 8 अपॉन 27. आणि 8 अपॉन 27 चा काढायचा म्हणल्यानंतर 2 × 2 × 2 आणि 27 चा काय होईल 3 × 3 × 3. बरोबर आहे. आता क्यूब रूट काढायचा आहे 8 अपॉन 27. मग आता काय करायचं या ठिकाणी 2 अपॉन किती 3. बरोबर. 2 अपॉन 3 म्हणजेच काय होतं या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 16 अपॉन 54 इज इक्वल टू 2 अपॉन काय म्हणायचं 3. लक्षात घे. या दोन्ही मधला फरक काय, हे क्यूब मध्ये दिले पण हे क्यूब मध्ये दिलेले नाहीत. मग त्यांचा जर आपण रिड्युसर फॉर्म केला, त्याला 2 3 जर आपण काय केलं डिवाइड केलं तर त्यांचा रिड्युसर फॉर्म केल्यानंतर ते क्यूब मध्ये येतात आणि ते कोणाचे क्यूब आहेत ते पाहायचं आणि त्यानुसार काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यायचा. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये सेकंड क्वेश्चन आपला सिम्प्लिफाय जो आहे त्याच्यातला फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आपलं झालं. थर्ड एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. हे शेवटचं ऍड करण्यात आला. शेवटचं एकदम सोपं बघायला लागतं. हे सुद्धा काय केलं आपल्याला की थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय केलं इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू किती आहे 9. आपल्याला माहिती की 9 चा क्यूब किती आहे 729. म्हणून क्यूब रूट ऑफ 729 हे किती येते 9 येते. देन काय विचारलं बघा लक्षात घ्या. देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू हाऊ मेनी. तर म्हणजे किती आहे ते विचारले. मग आता हे जर काढत असताना बघा लक्षात घ्या आपल्याला थोडा बदल करून घ्यावा. काय बदल करायचा बघा लक्षात घ्या. इथं घ्यायचं आपल्याला क्यूब रूट ऑफ किती 0.000729. बरोबर. मग हे जो डेसिमल फॉर्म आहे डेसिमल फ्रॅक्शन आहे त्याचं आपण कशामध्ये रूपांतर करायचं फ्रॅक्शन मध्ये करायचं. डेसिमल फ्रॅक्शनचं कशामध्ये रूपांतर करू आपण फ्रॅक्शन मध्ये. बघा लक्षात घ्या. आता मी काय करतो इथं याचं 729
डिवायडेड बाय, आता ही डेसिमल फ्रॅक्शन, तसं मी काय केलं की 1 2 3 4 5 6 किती अंकानंतर डिजिट आहे, पॉईंट आहे 3 6 आहे, म्हणून इथं काय करायचं 1 2 3 4 5 6 बरोबर. मग काय केलं आपण 6 नंतर काय केलं आपण 0 घेतले बरोबर. मग आता इथं क्यूब रूट ऑफ ही किती आहे 9 into 9 into 9. आता ह्याचं किती होतं बघा, लक्षात घ्या की ह्याचा होता 100 into 100 into 100, 100 चा क्यूब आहे म्हणजे किती झालं 10 लाख झालं. आणि 10 लाख म्हणल्यानंतर तो कुणाचा क्यूब येतो 100 चा, कुणाचा येतो 100 चा. आणि मग आता जसं म्हणून आपण ते क्यूब रूट काढायचं म्हणल्यानंतर आपण काय करू त्याच्यापैकी एक घेतो 100 बरोबर काय is equal to 0.09, 0.09. म्हणून मग आपल्या इथे लिहिता येईल क्यूब रूट ऑफ 0.0000729 is equal to 0.09. लक्षात आलं की काय केलं, हे जे डेसिमल फॉर्म आहे त्या डेसिमल फॉर्मचं रूपांतर आपण कशामध्ये घेतलं, रॅशनल मध्ये घेतलं. हे जे पॉईंट त्या अंकानंतर 6 डिजिट नंतर, मग 6 डिजिट नंतर म्हणल्यानंतर 729 आपण त्याचं काय केलं रॅशनल मध्ये रूपांतर करून घेतलं बरोबर. रॅशनल मध्ये केल्यानंतर 729 हा क्यूब आहे, हा जो 10 लाख हा सुद्धा क्यूब आहे. 729 हा कोणाचा क्यूब आहे 9 चा, आणि 10 लाख हा कोणाचा 100 चा, म्हणून त्याचं काय केलं आपण 9 into 9 into 9 घेतलं, आपण 100 into 100 घेतलं म्हणजे 9/100 झालं. 9/100 म्हणजेच काय 0.09, म्हणजेच या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 0.00729 याचा काय झाला 0.09. या पद्धतीमध्ये इथं आपला थर्ड जो चॅप्टर आहे तो थर्ड चॅप्टर इंडायसिस अँड क्यूब रूट हा काय होता या ठिकाणी पूर्ण होतो.